सुदैवाची साथ मिळते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर अवघ्या 4 धावा एका गडीच्या मोबदल्यात ही डावाची सुरुवात पाहायला मिळते. नाणेफेक हरल्यानंतर श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाची. अजूनही उर्वरित 5 षटकं 30 चेंडूंचा खेळ बाकी. श्री रामेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाकडनं बघावं लागेल. पहिलं षटक अतिशय किफायतीदार उपयुक्त ही गोलंदाजी गौरेश कांबळेची. अवघ्या 4 धावा खर्च केल्या, एक मोहरा गारद केला प्रतिस्पर्धी संघाचा. तर गौरेश कांबळे याच्या पावलावर पाऊल ठेवून कुठचा दुसरा गोलंदाज ते किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी या मैदानावरती करेल हे बघणं या मैदानावरती चित्र स्पष्ट होईल. गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय मॅन फ्रॉम देवबागचा मोबरवाडीचा दर्शन बांदेकर यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय. जो दर्शन बांदेकर फलंदाजीमध्ये आपल्याला याच मोसमात बहरत पाहायला मिळतोय. कित्येक मैदानं ज्या फलंदाजासाठी षटकार ठोकण्यासाठी अपुरी पडतायत, मात्र यावेळी धुरा पाहायला मिळते ती गोलंदाजीची. नैसर्गिकरित्या उंच देहयष्टी लाभलेला हा खेळाडू या मैदानावरती पाहायला मिळतोय श्री रामेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघाकडनं. तर स्ट्राईक एंडच्या दिशेने डावखुरा त्याचा फलंदाज जो सलामीवीर साई जोरे, त्याचा दुसरा सलामीवीर पांडुरंग चिरमुले हा स्वस्तात माघारी परतल्यानंतर फलंदाजीची जबाबदारी ही साईश आणि त्याच्या साथीला रंजन केनी या 2 फलंदाजांवरती येऊन ठेवते. पहिला चेंडू हा थोडासा लेंथ आणि लाईनवरनं भरकटतोय, मात्र एका अचूक लेंथ आणि लाईनवरती नियंत्रित मारा करणं हे नितांत गरजेचं. ते दर्शन बांदेकरला एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली ते 5 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. याही वेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडूची पाहणी केली, सोडून दिली फलंदाजाने. पंचांचा इशारा येतोय कॉमेंटर बॉक्सच्या दिशेने जो अवंतर धावेचा. या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत त्या श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली ती 7 धावा एका गडीच्या मोबदल्यात. दुसरं षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळत आहे आणि गोलंदाजीवरती मिस्टर दर्शन बांदेकर राईट हँड ओव्हर द विकेट एंडने. यावेळी मात्र एका अचूक टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळाला. गोल्डन स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय, थेट विसावतोय यष्टीरक्षक गोपाळ भट्टाच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूने सांगत होते ती दर्शन बांदेकरच्या गोलंदाजीवरती. उजव्या हाताचा फलंदाज रंजन केनी हा स्ट्रायकिंगच्या दिशेने पाहायला मिळतोय. यावेळी अति जोशात वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न दर्शन बांदेकरचा, तो मात्र नियंत्रित मारा पाहायला मिळत नाही. परिणामी लेंथ आणि लाईनवरनं भरकटताना दिसतोय. मात्र क्रिकेटमध्ये किती वेगात चेंडू टाकला जातोय याला महत्त्व नसेल, तर तो किती अचूक टप्प्यावरती त्या चेंडूची फेक केली जाते हे गोलंदाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं असेल. यावेळी मधल्या यष्टीवरचा हा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने जमिनीलगतचा हा फटका जोपर्यंत विलंबाने फेक होते एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जात आहे ते रंजन केनीकडनं. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या डबल फिगरमध्ये पाहायला मिळते ती 10 धावा धावफलकावरती एका गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं उजव्या हाताचा गोलंदाज वेगावर स्वार होऊन दर्शन बांदेकर. यावेळी डाव्या यष्टीवरचा हा चेंडू टोलवला जातोय, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू आणि शर्यत यामध्ये असलेली शर्यत अखेर चेंडू जिंकताना दिसतोय. निर्णायक या इनिंग मधील चौकाराची नोंद होते ती फलंदाज रंजन केनीच्या खाती आणि सांघिक धावसंख्या पाहायला मिळत आहे ती 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक हे मैदानावरती पाहायला मिळत आहे ते दर्शन बांदेकरचं. सांघिक धावसंख्या ही 14 धावा. पहिलं षटक अवघ्या 4 धावांचं, त्यानंतर दुसऱ्या षटकांमध्ये अतिरिक्त धावा पाहायला मिळत आहे. डाव्या यष्टीवरचा खराब चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेताना दिसतोय तो उजव्या हाताचा फलंदाज रंजन केनी नावाचा फलंदाज. याही वेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू उजव्या यष्टीवरती शफल होऊन घेण्याचा प्रयत्न, बहुधा चेंडू अंगावरती आदळतोय. धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होते, तर धावसंख्या तिथं स्थिरावताना दिसते ती 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक दुसरं आणि श्री रामेश्वर बॉयज आरोंदा क्रिकेट संघ सुदैवी नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय. यावेळी सुरेख एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू वन बाउंस सीमारेषा पार करतोय. या इनिंग मधील दुसऱ्या चौकाराची नोंद होताना दिसते. ऍडमिशन चौकार हा आपल्याला पाहायला मिळतोय तो रंजन केनी याच्या बॅटमनना. फलंदाजाला हात खोलण्याची संधी मिळाली, थोडीशी जागा बनवली फलंदाजाने आपला फटका खेळण्यासाठी. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने
एक सुंदर चौकार पाहायला मिळातो रंजन केनीच्या बॅट्समनना या इनिंगमधील दुसऱ्या चौकाराची नोंद झाली ती रंजन केनीच्या खाती. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या ही 18 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकांमध्ये धावांची लय लूट केली जाते ती सातेरी मोरली क्रिकेट संघासाठी. याही वे बॅकफुटला येऊन सुरेख चेंडूला दिशा दिली जाते. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. बघता बघता चेंडू सीमारेषा पार करताना दिसतोय तो 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळाली ती 22 धावा धावफलकावरती. प्रारंभीची 2 षटकं 12 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिले षटक अवघ्या 4 धावांचं. त्यानंतर मात्र दर्शन याच्या षटकामध्ये 18 धावांची लयलूट केली जाते. थोडंसं महागडं षटक ठरतंय श्री रामेश्वर बॉईज अरुंदा क्रिकेट संघाला. मात्र ती कामगिरी गौरेश कांबळीने केली होती ती उर्वरित गोलंदाजांना या मैदानावरती कामगिरी करावी लागेल आणि एका कमी धावसंख्येवरती रोखलं जाईल का श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाला, की धावांचा डोंगर उभा करण्यात श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाचे फलंदाज यशस्वी होतील का. षटक क्रमांक 3 पाहायला मिळतंय गोलंदाजीच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम पुणेचा आसिफ हा गोलंदाज सज्ज होताना दिसतोय. तो षटक क्रमांक 3. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलायगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व 2 या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस पाहायला मिळतोय. प्राथमिक फेरीची लढत ही साखळी फेरीतली श्री सातेरी मोरले विपक्ष श्री रामेश्वर बॉईज अरुंदा या 2 बलाढ्य संघात ही लढत पाहायला मिळते. डावक्राताचा आसिफ यावेळी सज्ज होतोय. पहिल्या चेंडू हा फुलटॉस प्रकारचा पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. जोपर्यंत चेंडूची परती होते एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 24 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ, ज्या कोकण नाऊने व्हर्च्युअल महादशावतार, व्हर्च्युअल महाडबलबारी, व्हर्च्युअल कीर्तन महोत्सव, व्हर्च्युअल फुगडी महोत्सव अशी वेगवेगळी व्यासपीठं निर्माण केली होती आणि कोरोना काळामध्ये घर बसल्या लोकांना या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटण्याची मजा दिली होती. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 यावेळी सुरेख चेंडू ड्राईव्ह केला जातोय. जमिनीलगतचा फटका येतोय. कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण होते ती फेक यष्टिरक्षक गोपाळ बटाईच्या हातामध्ये विसावताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने पाहुशतक फलकावर लागतंय ते श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाचं 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. सलामीवीर पांडुरंग चिरमुले हा स्वस्तात गारद झाल्यानंतर फलंदाजीचे सूत्र ही रंजन केनी आपल्या हातात घेतोय. तर डावक्राताचा फलंदाज साहिश जोरे सलामीवीर त्याला सुरेख साथ देताना दिसतोय. सलामीवीर पांडुरंग चिरमुलेची कुठचीही उणीव इथं भासू देणार नाही या ठाम इराद्याने आतापर्यंत एक सुरेख फलंदाजी. यावेळी डावेष्टीवरचा चेंडू हलकाच फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एकेरी धाव पूर्ण होतोय तर दुहेरी धाव घेण्याची संधी मिळते दोन्ही फलंदाजांना. यष्टिरक्षकाच्या मागे बॅकअप मात्र थोडासा उशिराने पाहायला मिळतंय. सँडी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. परिणामी 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत तशी सातेरी मोरले क्रिकेट संघाला. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोचते ती 27 धावा धावफलकावरती. पहिलं षटक गौरेश कांबळीचं, ज्या गौरेश कांबळीला रेडी एक्सप्रेस नावाने समोरलं जातं. अवघ्या 4 धावांचं षटक. त्यानंतर ही धावांची लयलूट पाहायला मिळते. यावेळी बॅकफुटला सरसावतोय रंजन केनी, हलका स्टिअर करतोय. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षण होते. जी एकेरी धाव मिळते एकेरी धाव रंजन केनीच्या खाती नोंदली जाते. ज्या एकेरी धावसंख्येने 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. नाणेफेक ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना या टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती डावक्राताचा आसिफ यावेळी सज्ज होतोय. उजव्या यष्टीवरती शफल होतोय. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने एक सुरेख चौकार पाहायला मिळतोय. या इनिंग मधील 4थ्या चौकाराची नोंद होते आणि हा ऍडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो या मैदानावरती. चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पहिलं कोकण नाऊचं सुपर ओव्हर षटक हे समाप्त झाल्यानंतर ज्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न होता मात्र इथं परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली. कारण पॉवर प्लेचं बंधन हटल्यानंतर क्षेत्ररक्षण खुलं झालं ते सीमारेषेजवळ.
यावेळी फलंदाजाला खऱ्या अर्थाने फॉलो केलं गेलं होतं ते आसिफ कडना उजव्या यष्टीवरचा लोअर फुलटचा हा चेंडू, परिणामी डावखेळाचा साई झोरेला एकेरी धाव मिळते, ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 33 धावा धावफलकावरती आणि इलायगोची टस्कर मैदानात आपल्याला ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जाताना पाहायला मिळतंय. 3 षटकं निम्मा षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय. प्रारंभीची 3 षटकं समाप्त झाल्यानंतर सांघिक धावसंख्या 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. ही धावांची सुरुवात एक आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल. खेळाडूंचं मनोबल वाढवणारी ही सुरुवात म्हणजे सलामीवीर साई झोरे त्याच्या साथीला नंबर 3 वरती फलंदाजीसाठी आलेला रंजन केरी यावेळी मात्र एक सुरेख आत्मविश्वास दुणावलेला पाहायला मिळतोय या दोन फलंदाजांचा. औचित्य कोकण 9 प्रीमियर लीग 2022 कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग 2022 हे दुसरं पर्व या स्पर्धेचं आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्या दिवशी कोकण 9 प्रीमियर लीग मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ समालोचक, मराठीचा बुलंद आवाज आणि कित्येक समालोचक ज्यांना आयडॉल बघून आपलं समालोचनाची या सुरुवात केली असे सन्मानसित समीर पांढरे आजच्या समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळत आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी, ज्या 18 चेंडूंवरती कशा प्रकारे फलंदाजी होईल, विस्फोटक फलंदाजीला व्यसन घातली जाईल का ते गोलंदाज गौरेश कांबळीकडनं, कारण पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं गेलं होतं. एक किफायतीदार उपयुक्त गोलंदाजी अवघ्या 4 धावा एका गडीच्या मोबदल्यात. आणि जे घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्या भाग्य प्रेक्षकांना विनंती आहे की आपण लवकर कोकणचं नंबर 1 चॅनल सबस्क्राईब करा. घर बसल्या घरी सुरक्षित राहून या स्पर्धेचा आस्वाद घ्या, कारण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर, शासनाने घालून दिलेली नियमावली आणि त्या नियमावली बंधनकारक ठरवून या मैदानावरती प्रेक्षकांना हजेरी लावता येत नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय, पण आपण घर बसल्या या स्पर्धेचा आस्वाद घ्या. 4थं षटक हे प्रगतीपथावर यावेळी स्विच हेडचा फटका पाहायला मिळतोय. सुरेख 2 शतक्षकांच्या मध्ये जी दरी होती ती दरी भेटली गेली आणि इलायगो हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. ऍडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो या इनिंग मध्ये. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 37 धावा धावफलकावरती. साई झोरे त्याच्या साथीला रंजन केनी ही सुरेख जोडी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर पांडुरंग चिरमुले हा संस्थात माघारी परतल्यानंतर त्याची कुठचीही उणीव आम्ही भासू देणार नाही या ठाम इराद्याने सलामीवीर साहिश सुरेख फलंदाजी करताना दिसतोय. यावेळी यष्टिरक्षकाच्या मागे सुरेख फटका पाहायला मिळतोय. बघता चेंडू सीमा रेषेच्या बाहेर ऍडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो या इनिंग मधील. चौकाराच्या सहाय्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 41 धावा धावफलकावरती. धावांची लय लूट केली जाते. प्रारंभीचं षटक त्यानंतर उर्वरित 2 षटकांवरती आक्रमण, याही वेळी ते सातत्य पाहायला मिळतंय. ते गौरेश कांबळीच्या गोलंदाजीवरतीही आक्रमण करण्यात कुठचीही कसर सोडली जात नाही ती डावखऱ्याचा फलंदाज साई झोरेकडनं. 41 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 हाताळलं जाते. ज्या गोलंदाजाला रेडी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं, वेगावर स्वार होऊन एक नियंत्रित मारा, तो नियंत्रित मारा करणं हे अपेक्षित आरोंदा क्रिकेट संघासाठी. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू उडवला जातोय मिड विकेटच्या दिशेने. या इनिंग मधील पहिल्या ऍडमिशन मॅक्झिमम षटकाची नोंद होताना दिसते ते साई झोरेच्या बॅटमनना. आणि संयमी फलंदाजी झाल्यानंतर यावेळी मात्र आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय तो साई झोरेचा. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या वधारली गेली ती 47 धावा धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात कुठंतरी विचार विनिमय करावा लागेल तो श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाच्या कर्णधाराला. गोलंदाजांना रणनीती बदलावी लागेल, जी रणनीती या गोलंदाजांना कामगिरी उंचावावी लागेल आणि फलंदाजांवरती अंकुश ती व्यसन घालावी लागेल या मैदानावरती आरोंदा क्रिकेट संघाला. या हिवे उजव्या यष्टीवरती सुरेख फटका, मात्र डीप स्क्वेअर लेगला शतरक्षक तैनात. स्क्रीनवरती बहुधा सँडी पाहायला मिळतोय, त्या सँडीकडनं चूक होतोय, परिणामी ती चूक मोजली जाते. ऍडमिशन चौकार पाहायला मिळतोय, ज्या ऍडमिशनने आधुनिक शिक्षणासाठी केलेली एक आधुनिक क्रांती
हे आपल्याला पाहायला मिळते. तीच आधुनिक क्रांती या मैदानावरती फलंदाज दाखवून देतोय साई जोरे. चौकाराच्या साह्याने सांघिक अर्धशतक फलकावर लागतंय. ते सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. साई जोरे सुरुवातीला फलंदाजीचा सूर गवसत नव्हता, मात्र यावेळी एका सुंदर फलंदाजीची यावेळी सुरेख यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. ऍडमिशन्स यॉर्कर पाहायला मिळाला. तो गौरेश कांबळीचा वेगाचा अंदाज आला नाही फलंदाज साई जोरेला आणि दुसरी प्राइज विकेट मिळते. ती ऍडमिशन प्राइज विकेट श्री सातेरी मोर्ली क्रिकेट संघाचा साई जोरे हा माघारी परतताना दिसतोय, तो दुसऱ्या गड्याच्या रूपात. या संघासाठी धोकादायक वाटणारा फलंदाज अडसर दूर करण्यात यशस्वी ठरतोय. रेडी एक्सप्रेस म्हणून ज्याला सबुरलं जातं, तो यावेळी एका अचूक टप्प्यावरचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा, ज्या यॉर्कर चेंडूवरती साई जोरेची खेळी समाप्त झाली आणि टाळ्यांच्या गजरात त्या खेळाडूचं अभिनंदन होताना पाहायला मिळतंय. अतिशय सुरेख, संयमी, त्याचबरोबर आक्रमकता पाहायला मिळाली ती साई जोरेची. 51 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय. रोहित घाडी नावाचा फलंदाज, तो साथ देण्यासाठी रंजन केनीची. रंजन केनीचा विचार केला असता टेनिस क्रिकेटचा अनुभव बरोबर, टेनिस क्रिकेट बरोबर कित्येक स्पर्धा ज्या खेळाडूने फलंदाजीने गाजवली, वेंगुर्ले छत्रपती चषक, ज्या वेंगुर्लेच्या मैदानावरतीही या खेळाडूने सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं होतं. यावेळी गरज आहे ती सातेरी मोर्ली क्रिकेट संघाला. ज्या आशा अपेक्षा, जी खांदी जबाबदारी दिली गेली संघाकडनं, ती जबाबदारी पार पाडावी लागेल. रंजन केनी त्याच्या साथीला रोहित घाडी. यावेळी बॅकफुटला जातोय, हंडूला चेंडूला दिशा दिली जाते. ज्या एकेरी धावसंख्येने रोहित घाडी आपलं खातं उघडतोय, तर सांघिक धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 52 धावा धावफलकावरती. पहिल्या इनिंग मधील 4 षटकं 24 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. प्रलयाच्या झंझावाताने पर्वत सुद्धा डळमळतात हे कबूल, मात्र धैर्यवंताचं निश्चल मन संकटात मुळीच डळमळत नाही हे दाखवून देतोय तो गौरेश कांबळे. एका अचूक टप्प्यावरती साई जोरेची खेळी या गोलंदाजाने समाप्त केली. 12 चेंडूंवरती 28 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली ती साई जोरेची. याच खेळीची आवश्यकता ही उरलेल्या मधल्या फळीतील फलंदाज रंजन केनी, त्याच्या साथीला रोहित घाडी. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक श्री रामेश्वर बॉईज आरुंदा क्रिकेट संघाकडनं कुठचा गोलंदाज हाताळतोय. ती जोखीम पत्करून एक उपयुक्त गोलंदाजी या मैदानावरती पाहायला मिळेल ती रामेश्वर बॉईज आरुंदा क्रिकेट संघाकडनं. बहुधा वर्णी लागते ती मॅन फ्रॉम पुणेचा डावकरी हाताचा जलद गती गोलंदाज आसिफची वर्णी लागते. त्या मॅन फ्रॉम वाघोली पुणेचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक व्यावसायिक क्रिकेट मधील मोठं नाव पाहायला मिळतंय. कित्येक मैदानं आपल्या गोलंदाजीने गाजवली. वाघोली प्रीमियर लीग मध्ये ज्याला बेस्ट बॉलर म्हणून सन्मानित केलं गेलं होतं तोच आसिफ. या पहिल्या चेंडूवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला शतरक्षक पाहायला मिळतोय. यावेळी सुरेख झेल टिपला जातोय, तर तिसरा हादरा बसतोय श्री सातेरी मोर्ली क्रिकेट संघाला. जी जमलेली धावसंख्या पाहायला मिळाली होती, एक संघ सुस्थितीत वाटत होता, मात्र रोहित घाडी जो एका मोठ्या फटक्यांच्या आहारी गेला, थोडासा मोह आवरता आला नाही तो रोहित घाडीला, आणि गोल्डन डकचा शिकार पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख झेल टिपला जातोय, आमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. शॉटम पुलचा फटका, मात्र त्या चेंडूने उंची प्राप्त केली, शतरक्षकाला संधी मिळाली एक साधा सोपा लॉलीपॉप झेल टिपण्याची. शेवटपर्यंत नजर ही चेंडूवरती ठेवतोय शतरक्षक, आणि खेळी समाप्त केली ती रोहित घाडीची. नवीन फलंदाज डावकर हाताचा सर्वेश नाईक हा मैदानात पावले टाकताना दिसतोय. स्क्रीनवरती आपल्याला मिस्टर बबलू पाटील पण हा खेळाडू पाहायला मिळतोय. व्यावसायिक क्रिकेट मधील एक मोठं नाव, प्रतीक 11 पुणे, डिंगडॉंग पुणे. यावेळी आसिफ सज्ज होताना दिसतोय. शॉट फाईन लेगला शतरक्षक पाहायला मिळतोय, मात्र शतरक्षक ती घोड चूक करतोय, परिणामी चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. ऍडमिशन चौकार पाहायला मिळतोय तो फलंदाजाचा, ज्या चौकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते
ती 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं गेलं होतं. टोपियोला बोर्डिंगच्या आलिशान मैदानावरती खेळपट्टी पाहिली तर गोलंदाजीसाठी अनुकूल, ज्या खेळपट्टीवरती नैसर्गिकरित्या चेंडू स्विंग होण्याचं प्रमाण जास्त, त्या खेळपट्टीवरती फलंदाजांना कंबर कसावी लागते. मात्र यावेळी बोलबाला पाहायला मिळाला तो फलंदाजांचा. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरती बॅकफुटला येऊन स्क्वेअरकटचा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी असफल राहतोय. निर्धाव चेंडूने सांगत होते ते षटक क्रमांक 5 हाताळलं जात आहे. ते आसिफ शेखकडनं तिसरा चेंडू हा निर्धाव गणला गेला तो आसिफच्या गोलंदाजीवरती. वाघोली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा किताब म्हणून ज्याला सन्मानित केलं गेलं होतं तोच आसिफ. यावेळी सुरेख एक खराब चेंडू, फुलर लाईनचा चेंडू डीप लॉंग सीमारेषेच्या दिशेने ऍडमिशन मॅक्झिमम षटकार पाहायला मिळतोय तो या इनिंग मधील. षटकाराच्या साह्याने सांघिक धावसंख्या जलद गतीने वाढताना दिसते. ती धावफलकावरती 62 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी आसिफवरती आक्रमण केलं गेलं. यावेळी डाव्या यष्टीवरचा चेंडू उजव्या यष्टीवरती शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र डावी यष्टी उद्ध्वस्त करतोय, त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो आसिफ आणि चौथा हादरा बसतोय. ऍडमिशन्स विकेट आपल्याला पाहायला मिळते. 62 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण नाऊ आयोजित कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 कोकण नाऊचे संचालक सन्मानित श्री विकास गावकर यांच्या संकल्पनेतनं साकार होऊ घातलेली ही क्रिकेट स्पर्धा. आणि जे प्रेक्षक अजूनही ज्या प्रेक्षकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की आपण लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घर बसल्या या क्रिकेट स्पर्धेचा आपण आस्वाद घ्या. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले जात आहेत त्या सर्व मायबाप क्रीडा रसिक प्रेक्षकांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण आपण आपली बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च करतायत त्याबद्दल आपलं खूप मनापासून आभार. नवीन फलंदाज मैदानात जातोय तो सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचा सुमेश मांजरेकर नावाचा. सोमेश मांजरेकर नॉस्ट्राइकच्या दिशेने सर्वेश नाईक हा फलंदाज पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 हाताळलं जातंय. ते मॅन फ्रॉम वाघोली पुणेचा आसिफ एक जलद गती गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू हा उजव्या यष्टीवरचा कव्हरच्या पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. सँडी स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. सँडूची परती ही विलंबाने होते आणि या संधीचा फायदा उठवत एकेरी धावेचं दुहेरी धावांमध्ये रूपांतर केलं जातंय. ज्या दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 64 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय सुरेख सुरुवात म्हणावी लागेल. एक आश्वासक सुरुवात. नाणेफेक हरल्यानंतर सकाळच्या सत्रामध्ये टॉस खूप महत्त्वाचा होतो आणि सुदैवाची साथ ही आपल्याला पाहायला मिळाली. स्क्रीनवरती आपण पाहतोय की शासनाने जी नियमावली बंधन करून दिली होती त्या खेळाडूंची RTPCR आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंचं सर्व चेकिंग आरोग्याच्या विभागाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं आणि किती काटेकोर पालन या स्पर्धेमध्ये केलं जात आहे. कारण देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता कहर आणि हीच नियमावली बंधन करून या इनिंगची सांगता करणारं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर बबलू पाटील या इनिंगची सांगता करणारं षटक श्री रामेश्वर बॉईज आनंदा क्रिकेट संघाकडनं. यावेळी खोलवर टप्प्याचा हा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. डीप लॉंगनच्या दिशेने झपकन आसिफ येतोय. त्या चेंडूवरती ताबा मिळवतोय. ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पाहायला मिळते ती 65 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील अजूनही निर्णायक 5 चेंडूंचा खेळ बाकी. त्या 5 चेंडूंवरती फलंदाजांकडनं आक्रमण होईल की त्या आक्रमणापासून बचाव करण्यात मिस्टर बबलू पाटील या मैदानावरती यशस्वी होईल का. डेथ ओव्हरला आपल्याला गोलंदाजीसाठी का पाचारण केलं हा विश्वास या मैदानावरती खऱ्या अर्थाने सार्थकी लावेल का. निर्णायक 5 चेंडूंचा खेळ बाकी. पंचांच्या डाव्या साईडने राईट अँड ओव्हर द विकेट एंडने यावेळी चेंडू टोलवला जातोय. डीप लॉंगनच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. एक झेल टिपला जातोय आणि स्क्रीनवरतीही आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते रिप्ले मध्ये
ॲडमिशन्स विकेट आपल्याला पाहायला मिळते ती श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाची. कुठेतरी टायमिंग चुकलं, ताकद कमी पडली या चेंडूवरती. स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळालं ती उंची चेंडू प्राप्त करतोय, सीमारेषा क्लिअर करण्यात अपयशी ठरतोय आणि आसिफ सारख्या कसलेला शतरक्षक यावी ती कुठचीही चूक करत नाही. आसिफच्या हाती चेंडू विसावला गेला आणि 5वा गडी बाद होतोय श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाचा. 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात मिस्टर बबलू पाटील आतापर्यंत एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त होताना दिसतोय. अवघी 1 धाव खर्च करतोय, एका गड्याला माघारी परतवण्यात यशस्वी ठरतोय. नवीन फलंदाज दत्ता धुरी हा स्ट्रायकरच्या दिशेने पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज जो डावखुऱ्या हाताचा फलंदाज सलामीवीर साहिद झोरेने 28 धावांची बहारदार खेळी साकारली होती. तीच खेळी अपेक्षित डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला. यावेळी उजव्या यष्टीवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न बहुधा याही वेळी असफल राहताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते, खऱ्या अर्थाने धावांवरती अंकुश फलंदाजांना व्यसन घातली जाते ती गोलंदाज मिस्टर बबलू पाटील कडनं. पुन्हा एकदा सज्ज होतोय पंचांच्या डावे साईडने राईट हँड ओव्हर विकेटीने. यावेळी पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज दत्ता धुरीचा याही वेळी असफल राहतोय. ज्या चेंडूवरती उत्तर नव्हतं दत्ता धुरीकडे आणि निर्धाव चेंडूने सांगता होते. सर्वेश नाईक डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकातील निर्णायक 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. यावेळी शॉटम पूलचा फटका पाहायला मिळतोय, मात्र तो फटका फसला जातोय. ॲडमिशन्स ही विकेट पाहायला मिळते 6व्या गड्याच्या रूपात. जो शॉटम पूलचा फटका खेळायचा होता, मात्र तो पूलचा फटका फसला गेलाय. स्क्रीनवरती आपल्याला नक्कीच रिप्लेमध्ये पाहायला मिळेल, कारण कुठंतरी या फटकेवरती ताकद कमी पडली ती सर्वेश नाईकची. अनुभवाने कसलेला शतरक्षक मॅन फ्रॉम आसिफ शेख वाघोलीचा यावेळी सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला आणि 6वा विकेट हादरा हा श्री सातेरी मोरली क्रिकेट संघासाठी. 65 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीला अतिशय सुरेख धावसंख्या रचली होती, एक आश्वासक सुरुवात, खेळाडूंचं मनोबल वाढवणारी ही धावसंख्या. मात्र शेवटच्या स्लॉगरमध्ये ती फलंदाजी पाहायला मिळाली नाही. आक्रमण करणं अति गरजेचं होतं, मात्र त्या धावसंख्येवरती खऱ्या अर्थाने लगाम घातली गेली ती बबलू पाटीलकडनं. यावेळी स्विचटचा प्रकार पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने सुरेख क्षेत्ररक्षण दर्शन बांदेकर स्क्रीनवरती ती परिणामी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जीवघेणी धाव पाहायला मिळाली. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि शेवटच्या क्षणी ॲडमिशन्स विकेट पाहायला मिळते. पॉपिन क्रीज पासून दूर पाहायला मिळाला तो फलंदाज. नक्कीच स्क्रीनवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल की कशा प्रकारे हा खेळाडू धावबाद झाला. तंदुरुस्ती हा क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची असते. यावेळी पॉपिन क्रीजपासून खेळाडू दूर राहिला, परिणामी गोलंदाजाला संधी मिळाली धावचीत करण्याची आणि 6वा आदरा 66 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात अशी या सामन्यातील पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाल्यानंतर 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या 67 धावांचं विजयी उद्दिष्ट ठेवलं जातंय. ते श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाकडनं श्री रामेश्वर बॉईज आरोंदा क्रिकेट संघाला हा यशस्वी पाठलाग केला जाईल का, की त्या पाठलागापासून बचाव करण्यात श्री सातेरी मोरली क्रिकेट संघ या मैदानावरती यशस्वी ठरेल का. आजच्या दिवसातील पहिल्या विजयाची नोंद ही कुठच्या संघाच्या बाजूने नोंदली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. मात्र मायक्रोफोनवरती पहिला बदल होतोय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठीचा मंजूळ गोड आवाज सिंधुदुर्गातील वरिष्ठ समालोचक सन्मान्य श्री समीर पांढरे या मायक्रोफोनवरती येत आहेत आणि मी प्रदीप देऊळकर थोड्या वेळासाठी आपल्या सर्व खेळाडूंची रजा घेतोय. कोकण 9 कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल कोकण 9 आयोजित प्रीमियर लीग 2022 वर्ष दुसरं पर्व दुसरं आणि या स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. ऐकूया मराठीचा गोड मंजूळ आवाज सन्मान्य श्री समीर पांढरे.
नमस्कार. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरं व दुसऱ्या पर्वातील या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस व तिसऱ्या दिवसाची पहिली लढत ही दोन तुल्यबळ संघामध्ये ही आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना 66 धावा 6 गाड्यांच्या मोबदल्यात अशी धावसंख्या श्री सातेरी मोर्ले संघानं धावफलकावर झळकवली. 67 धावांचं आव्हान ठेवलं जातंय ते श्री रामेश्वर अरुंदा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक जे हाताळलं होतं गौरेश कांबळीनं, ज्याला पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त झाली होती. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरही बळी बाद करण्याची नामी संधी त्याला प्राप्त झाली होती. मात्र यष्टिरक्षक गोपाळ भटानं झेल सोडणं म्हटल्यापेक्षा त्याच्याकडनं चूक झाली. मात्र त्या चुकीचं घोडचुकीत परावर्तन होणार नाही या दृष्टिकोनातनं अग्रक्रमानं या ठिकाणी फलंदाज म्हणून संघाची धुरा तो आपल्या खांदी घेतोय व सलामीवीर म्हणून मैदानावर जातोय. तो गोलंदाजी करणाऱ्या अर्थातच श्री सातेरी मोर्ले या धुरंधर संघाच्या गोलंदाजांचा सामना करण्यासाठी. सलामीची बिनीची जोडी गोपाळ भटा व कुणाल धोंड ही अर्थातच श्री रामेश्वर संघासाठी, तर गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज होतोय तो गोपाळ कवस. गोवा राज्यातील हा गुणवान असा खेळाडू, खास करणं लेग ब्रेक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज, आपल्या फिरकीच्या मोहजाला त्यानं अनेक फलंदाजांना पाडलंय, बाद होऊन माघारी जाण्यास प्रवृत्त केलं. मात्र त्याच्या फिरकीची जादू या लेदर बॉल क्रिकेटच्या साजिशा नयनरम्य मैदानावर होते की दुसऱ्या बाजूनं गोपाळ भटा जी क्षेत्ररक्षणात चूक घडली त्याची भरपाई आपल्या फलंदाजीत करतोय. ही पाहण्याची वेळ येऊन ठेपली पहिल्या सामन्याच्या दृष्टिकोनातनं जो सामना या ठिकाणी खेळवला जातो. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाऊ आयोजित पॉवर बाय ॲडमिशन को पॉवर्ड बाय इलेगो कोकण नाऊ प्रीमियर लीग पर्व दुसरं या दुसऱ्या पर्वातील तिसऱ्या दिवसातील पहिला सामना. पहिलं षटक हे कोकण नाऊ सुपर ओव्हर, ज्या षटकामध्ये सर्व खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. पहिला चेंडू मारायचा होता तो मिड विकेटच्या पट्ट्यात गोपाळला, मात्र संगम होत नाही तो चेंडू व फळी याच्यामध्ये. चेंडू पॅडला स्पर्श करतोय, शॉर्ट थर्मॅनच्या दिशेनं जातोय, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय, चेंडूची फेक करतोय. एकेरी धाव ही श्री रामेश्वर अरुंदास क्रिकेट संघाच्या खाती जमा होते, ज्या एकेरी अवांतर धावेने 67 धावांचा पाठलाग आम्ही सक्षमरित्या करू अशा ठोस आव्हानाची सुरुवात होते. डावखुराचा फलंदाज मैदानावर जातोय तो कुणाल खोंड. सर्व क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड दिशेमध्ये, कारण कोकण नाऊ सुपर ओव्हर ही या मैदानावर या स्पर्धेच्या नियमावलीनुसार एक अनोखी अशी नियमावली, जी नियमावली आपण बिग बॅश सारख्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये पाहतो, त्याच पद्धतीच्या एका नियमावलीचा वापर करत सर्व खेळाडू हे 30 यार्ड दिशेमध्ये आपण पाहतोय. डावखुराचा कुणाल सामना करेल तो गोलंदाज गोपाळ. यावेळी मात्र स्वतःला सावरतोय, स्वतःसाठी जागा निर्माण करतोय. जो चेंडू वळसा घेत होता उजव्या यष्टीवरनं, त्या चेंडूवर खणखणीत असा प्रहार डावखुरा हाताचा फलंदाज टोलवतोय. आणि या चेंडूवर नक्की काय घडलंय हे ठाम करण्यासाठी, याची निश्चिती करण्यासाठी पंच ही तिसऱ्या पंचाची मदत ही थर्ड अंपायर या नियमावलीनुसार घेताना दिसत आहेत. या स्पर्धेच्या नियमावलीनुसार ज्यावेळी कठीण प्रसंग येतो त्यावेळी कठीण प्रसंगाला तारणारा म्हणून तिसऱ्या पंचांची मदत घेण्याची मुभा ही मैदानावरील प्रत्यक्ष पंचांना दिली जाते. ती मुभा घेतली जाते पंचांकडनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी ॲडमिशन षटकारासाठी गेलाय, याचवर शिक्कामोर्तब होतोय व 6 धावांनी कुणाल स्वतःचं खातं हे खोलतोय. परत एकदा ओव्हरपिच चेंडू, फटका टोलवायचा होता, फटका मारायचा होता, मोठ्या धावसंख्येत परावर्तित करायचा होता. मात्र यावेळी गतीमध्ये परिवर्तन करतोय, थोडासा खोलवर टप्प्याचा मात्र धीम्या गतीनं फेकलेला चेंडू हा फलंदाज कुणालला चकवतोय, यष्टिरक्षकाच्या हाती विसावा घेतोय. निर्धाव चेंडू अखेर 7 धावा धावफलकावर ह्या 3 चेंडूंच्या सांगतेखेरीज.
परत एकदा ओढायची होती, यापूर्वीच्या फटक्याची प्रयत्न फसतायत. फलंदाजाचे कच्चे दुवे हेरून एक नामी अशी गोलंदाजी, ही गोलंदाज या ठिकाणी गोपाळ गवस करताना दिसतोय व आपल्या फिरकीच्या मोहजालात पूर्णपणे तो श्री रामेश्वर अरोंदा क्रिकेट संघाच्या फलंदाजांना चकवतोय. तो पहिल्या सुपर ओव्हरच्या षटकात, जे षटक कोकण 9 सुपर ओव्हर म्हणून गणलं जातंय. यावेळी थोडासा खराब असा चेंडू, दिशाहीन असा चेंडू व दिशाहीन या चेंडूला मी शिक्षा देण्यास कोणतीही चूक करणार नाही, हैगय करणार नाही. 2 वेळा माझा प्रयत्न फसला, मात्र तिसऱ्या वेळी गोलंदाजाला सीमारेषेच्या पार पिटाळेन हा इरादा कुणालचा सफल ठरतोय. सफलता षटकारात सांगतेत परावर्तित होते व या 6 धावांनी या ठिकाणी धावसंख्या ही तब्बल 13 धावा ऍडमिशन सुपर षटकार या ठिकाणी टोलावला जातोय. तो कुणाल याच्या बॅटमधनं 13 धावा बिनबाद अशी सुरेख सुरुवात 67 या धावसंख्येचा पाठलाग करताना श्री रामेश्वर अरोंदा क्रिकेट संघाची श्री सातेरी मोरले संघाविरुद्ध. उजव्या यष्टी बाहेर चेंडू वळसा घेतोय, फिरकीनं या ठिकाणी चकवा दिला जातोय तो फलंदाजाला. यष्टीरक्षकही निश्चितपणे पूर्णपणे असफल ठरतोय. स्वैर गोलंदाजी असल्याने दोन्ही हा समांतर पंचांकडनं होत आहेत. वाईडचा इशारा येतोय. वाईड 2 म्हणजे अवांतर 2 धावांची भर ही श्री रामेश्वर अरोंदा क्रिकेट संघाच्या पथ्यात पडते व या 2 अवांतर धावांनी 5 चेंडूंच्या सांगतेखेरीज बिनबाद 15 अशी सुरेख सुरुवात ही 67 धावसंख्येचा पाठलाग करताना निर्धारित 6 षटकांच्या सामन्यात औचित्य कोकण नाव प्रीमियर लीग पर्व 2. परत एकदा गोपाळ बटा हा चकतोय. तो गोपाळ गवशीच्या गोलंदाजीवर निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूसह कोकण 9 सुपर ओव्हरची सांगता होते. पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 67 या विजयी उद्दिष्टाचा पाठलाग करताना बिनबाद 15 अशी सुरेख सुरुवात ही कुणाल याच्या 2 आक्रमक षटकारांच्या जोरावर जे ऍडमिशन षटकार म्हणून या सामन्यात गणले गेले. कोकणच्या लाल मातीतील अग्रगण्य चॅनल म्हणजे अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांचं अभिमानाचं चॅनल ते म्हणजे कोकण 9 आणि या कोकण 9चा धडाका आविष्कार आपण पाहतोय. तो कोकण 9 प्रीमियर लीग पर्व 2 सन 2022 पॉवर्ड बाय या ठिकाणी ऍडमिशन तर को पॉवर्ड बाय इलेगो यांच्या संयुक्त विद्यमानातनं या ठिकाणी थरार आपण अनुभवतोय तो मालवण टोपीवालच्या मैदानावरनं. शिवोलीम गोवा आणि सुयश होमस्टे वायरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी यायचे प्रेझेंटेशन बॉक्सकडे. शिवोलीम गोवा, सुयश होमस्टे वायरी या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉस साठी. ज्या स्पर्धेचा बोलबाला होता, ज्या स्पर्धेची चर्चा होती, तो बोलबाला अखेर या ठिकाणी साफल्य होतोय. तो टोपीवाला ग्राउंड मालवणच्या भव्य दिव्य अशा मैदानावर औचित्य कोकणचं अग्रगण्य चॅनल कोकण 9 प्रीमियर लीग पर्व 2 पॉवर्ड बाय ऍडमिशन तर को पॉवर्ड बाय इलेगो. 2रं षटक हे षटक बॅट्समन चॉईस पॉवर प्ले साठी घ्यावं असा निर्णय फलंदाज घेत आहेत. सुरुवातीच्या 2 षटकात मोठे फटके मारावेत असा इरादा दिसतोय तो श्री रामेश्वर क्रिकेट संघाचा. गोलंदाज अरविंद नेमळेकर. अरविंदचा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा हवेमध्ये उंच टोलावला जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषा ही लिलया पार केली जाते व पहिल्या चेंडूवर ऍडमिशन षटकार टोलवत बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा निर्णय घेण्याचा योग्य असल्याचा निर्वाळा हा डावखुऱ्या हाताचा कुणाल सार्थकी ठरवताना दिसतोय. ज्या उत्तुंग अशा षटकारानं धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 21 धावा. काय घडलंय काय बिघडलंय हे आपण पाहू शकता ते कोकण 9च्या चॅनलवरनं. तसंच ऍक्शन रिप्लेवर नक्की चेंडू कुठे मार्गक्रमण करतोय याचंही पुनर्चित्रण आपण पाहू शकतोय. 7 चेंडूंचा खेळ समाप्त, 21 धावा बिनबाद 67 धावांचा पाठलाग करताना श्री रामेश्वर अरोंदा संघ. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो अरविंद नेमळेकर. स्विच हिटचा प्रयत्न फसतोय. सरळ बॅटने ज्यावेळी धावा निघतायत त्यावेळी असा आडवा फटका का मारावा असा यक्ष प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय. मात्र अखेर फलंदाजाच्या डोक्यात काही वेगळेच विचार चालतायत आणि तेच वेगळे विचार एका निर्धाव चेंडूत परावर्तित होत आहेत.
यावेळी काहीसा आतमध्ये चेंडू येतोय, चेंडू चकवतोय, पहिल्या चेंडूवर एक आक्रमक फटका, त्यानंतरचे सलग 2 चेंडू, फलंदाज कुणालला चकवणारे, जो धावांचा ओघ या ठिकाणी वाढतोय त्या ओघावर कुठेतरी प्रतिबंध लावणारे असे गोलंदाज अरविंद नेमळेकर याच्याकडनं गणले जात आहेत. 21 धावा बिनबाद 67 धावांचा पाठलाग करताना. परत एकदा फिरकी घेणारा चेंडू, वळसा घेणारा चेंडू, स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय तो डावखुऱ्याचा कुणाल. मात्र या ठिकाणी काहीशा लेग ब्रेक पद्धतीच्या चेंडूनं या ठिकाणी मार दिला जातोय. तो फलंदाज डावखुऱ्याचा कुणालला निर्धाव चेंडू गणला जातोय. धाव फलक हा 21 धावांवर अबाधित राहतोय. शिवोलीम गोवा संघाने फोटोसाठी यायचंय प्रेझेंटेशन बॉक्सकडे. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न हा असफल. वारंवार चेंडू निर्धाव गणले जात आहेत. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर मी स्वतःला सावरेन, स्वतःला सिद्ध करेन, सहजासहजी मोठे फटके मी मारू देणार नाही या आत्मविश्वासानं नटलेला अरविंद नेमळेकरचा इरादा काही वेगळीच समीकरण या सामन्यामध्ये मांडताना दिसतोय. 21 धावा बिनबाद. परत एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो अरविंद. स्विच हिटचा प्रयत्न असफल ठरतोय. पहिल्या चेंडूवर षटकार टोलवल्यानंतर त्यानंतर सलग 5 चेंडू हे निर्धाव गणले जात आहेत. ज्या मैदानावर धावांचा पाऊस आपण पाहतोय, षटकार चौकारांची लीलया फलंदाज साध्य करताना दिसत आहेत. त्यामध्ये गोलंदाज अरविंद नेमळेकर हा स्वतःचा दर्जा सिद्ध करतोय व या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काही गुणवान खेळाडू आहेत ज्यांची प्रतिभा ही निश्चितपणे उंचावलेली दिसते. याची ठाम निश्चिती होते. कोकणचं नंबर 1 चॅनेल या ठिकाणी कोकण नाऊ आयोजित भव्य दिव्य कोकण नाऊ सुपर या ठिकाणी स्पर्धा, कोकणचं नंबर 1 चॅनेल तुम्ही सबस्क्राईब करा. आम्ही निश्चितपणे या ठिकाणी क्षमा मागतोय प्रेक्षक वर्गांची की कोरोनाच्या अधिनियमामुळे आपण मैदानावरनं या सामन्यांचा या स्पर्धेचा काही आस्वाद लुटू शकत नाही. मात्र घर बसल्या आपण कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व या चित्तथरार अशा लढतींचा स्वानंद घ्या व निश्चितपणे क्रिकेट रसिकांनी तो स्वानंद चाखावा अशी आग्रहाची विनंती या स्पर्धेदरम्यान संयोजकांकडून करण्यात येते. दरम्यान यानंतरच्या होणाऱ्या सामन्याची नाणेफेक ही शिवोलीम गोवा क्रिकेट संघ हा जिंकतोय. शिवोलीम गोवा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. मात्र हा सामना होईल. सुयश होमस्टे वायरी संघाने फोटोसाठी यायचंय प्रेझेंटेशन बॉक्सकडे. सुयश होमस्टे वायरी. आधुनिक शैक्षणिक क्रांती अर्थात डिजिटल एज्युकेशन रिव्हॉल्युशनसाठी जे फ्रँचायझी इच्छुक असतील त्यांनी जरूर info@admissionindia.com वर या ठिकाणी मेल करावा. परत एकदा मैदानावर आपण येऊया. गोलंदाज झोरे याचा चेंडू गोपाळ पाटाला चकवतोय, यष्टिरक्षकाकडे जातोय. गडी बाद होण्याची पडझड काही दिसत नाही. मात्र धावांवर अंकुश लगावला जातोय आणि हाच धावांवर ठेवणारा अंकुश कुठंतरी फलंदाजाला चूक करण्यास प्रवृत्त करेल यात तीळ मात्र शंका नाही. 21 धावा धावफलकावर 2 षटक 1 चेंडू यांचा खेळ समाप्त. प्रत्युत्तर देताना 67 धावांना रामेश्वर अरोंडा. परत एकदा गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. आपल्या वेगवान व मंदगती मिश्रित माऱ्याच्या जोरावर गोपाळ पाटाला पूर्णपणे चकवतोय. सलग 7 चेंडू या ठिकाणी निर्धाव गणले जात आहेत. 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज 21 धावा आणि त्यानंतर 2 षटकं व 2 चेंडू यांच्या सांगतेखेरीजही 21 धावा ह्या धावफलकावर. यावेळी मात्र संपर्क होतोय चेंडू व फळी यांचा. स्वतःसाठी गोपाळ पाटात जागा निर्माण करतोय, चेंडूला दिशा देतोय तो फाईन लेग क्षेत्रात. हवा असा वाटणारा ऍडमिशन चौकार हा गोपाळ पाटाच्या खाती जमा होतोय व बराच वेळ जो धावफलक केवळ 21 धावांवर विसावा घेत होता. तब्बल 7 चेंडूंच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर 25 धावा म्हणजे पाव शतक हे धावफलकावर झळकलं जातंय. ते श्री रामेश्वर अरोंदा संघाचं 67 धावांचा पाठलाग करताना. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो गोपाळ पाटा कशी स्वतःसाठी जागा निर्माण करतोय व जी भली मोठी दरी फाईन लेग लॉंग लेगच्या दिशेनं होती ती दरी आपल्या आक्रमक फटक्यानं ही भरून काढतोय.
पुढे सरसावतोय, नेत्रदीपक फटका टोलवला जातोय, चेंडू जातोय तो अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला. मिड ऑफ वरनं क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचून चेंडूची फेक अचूकतेने करतोय. तत्परतेनं ती फेक टिपली जाते यष्टीरक्षकाकडनं व एकेर धावेनं स्ट्राईक बरखुबीने रोटेट होते. एक धाव गोपाळ बटाच्या पथ्यात पडते. गोपाळ एकेर धावेने पोहोचतोय तो 5 धावांवर, तर सांघिक धावसंख्या 26 धावांवर श्री रामेश्वर आरोंडा क्रिकेट संघाची 20वा घेते, ती 67 धावांचा पाठलाग करताना. बिनबाद 26 धावा. डावखुराचा कुणाल चाचपरत खेळतोय, मात्र चाचपरत खेळणाऱ्या कुणालला खऱ्या अर्थानं सूर गवसणं ही अतिक्रमप्राप्त बाब ठरेल. ती आरोंदा क्रिकेट संघासाठी, तर श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघासाठी मात्र कुणाल ज्या पद्धतीनं खेळतोय ती बाब निश्चितपणे पथ्यात पडेल, यात कोणतीही शंका नाही. पाहायचं आहे या दोन संघांच्या मनसुब्यात कोणाची जीत होते ते. साई सज्ज, आखूड टप्प्याचा चेंडू हलकेच मनगटी फटक्यानं वळवला जातोय. चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर फाईन लेगच्या दिशेनं. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. परत एकदा ऍडमिशन चौकार प्राप्त होतोय. तो डावखुराचा फलंदाज कुणालला ज्या 4 धावांनी या ठिकाणी धावफलक पुढे सरकतोय. तब्बल 30 धावा बिनबाद 67 धावांचा पाठलाग करताना. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर पाहू शकतो, जो प्रेक्षक वर्ग या मैदानावर थेट या सामन्याचा आनंद लुटू शकत नाही, मात्र घर बसल्या यूट्यूबवर या ठिकाणी कोकण 9 चॅनल आपण सबस्क्राईब करून या संपूर्ण स्पर्धेचा स्वानंद हा लुटू शकताय. ओव्हरपिच चेंडू हवेमध्ये फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक रंजन केणी आपल्याला दिसतोय. रंजन झेल टिपतोय व थोडा वेळ चाचपरत काही आक्रमक फटके मारण्यात यशस्वीता प्राप्त करणारी, मात्र एकेरी दुहेरी धावांचा विचार केल्यास स्ट्राईक रोटेट करण्यात कुठेतरी कमी पडणारी डावखुऱ्या हाताचा फलंदाज कुणालची खेळी ही समाप्त होते. आरोंदा संघाला बसतोय तो पहिला हादरा. 30 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. बहुधा या ठिकाणी तिसऱ्या षटकाचा खेळ हा समाप्त होतोय गोलंदाज साईश छोरे याच्याकडनं. तीस धावा एक गडी बाद. जो प्रेक्षक वर्ग यूट्यूबच्या कोकण 9 चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी उशिरा जोडला गेला, त्या प्रेक्षक वर्गांसाठी माहिती, कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण 9 आयोजित पॉवर बाय ऍडमिशन, को पॉवर बाय इले सिस्टीम. संपर्क info@admissionindia.com. एडमिशन आधुनिक शिक्षणासाठी एक फिजिटल इकोसिस्टीम. 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 संपर्क 66 धावा, एक सन्मानजनक अशी धावसंख्या. आणि पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये केवळ निघाल्या होत्या, पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये निघाल्या होत्या त्या 21 धावा. त्यानंतरच्या षटकात निघतायत त्या अर्थातच 9 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त, 30 धावा. आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय व या 18 चेंडूंवर 37 धावांचं अजूनही लक्ष उभं ठेवतंय. एक खडतर असं लक्ष उभं ठेवतंय श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघासाठी. थोड्याशा जलपानासाठी खेळ थांबतोय, मात्र मध्यांतरानंतर परत एकदा खेळास सुरुवात होते. फलंदाज नवीन मैदानावर दर्शन बांदेकर याची वर्णी लागते. दर्शन व गोपाळ ही जोडी किमया साध्य करते की नाही, की दुसऱ्या बाजूनं फिरकीचा जादूगार असलेला गोलंदाज गोपाळ गवस आपल्या फिरकीच्या मोहजालात या ठिकाणी दर्शन व त्याच्या साथीदारांना चकवतोय की नाही, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. कारण थोडंसं दडपण हे फलंदाजांवर येत आहे. 12 चेंडू 37 धावा. आणि हे दडपण हाताळताना आक्रमक फटकेबाजी ही अति आवश्यक ठरेल. आणि त्याच आक्रमक फटकेबाजीचं शिवधनुष्य लिलेया पार करण्यासाठी दर्शन बांदेकर याची वर्णी लागते. ती गोपाळ गवस या कसलेल्या मुरलेल्या खंडावीराचा सामना करण्यासाठी जो खंडावीर प्रतिनिधित्व करतोय श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाचं, ते टोपीवाला बोर्डिंग ग्राउंडच्या भव्य दिव्य मैदानावर. ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षण रचना पाहू शकतो. एक डीप लॉंग लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन.
डाव्या यष्टीवरचा चेंडू होता, पायचीसाठी हलकच अपील केलं जातंय, चेंडू पॅडला स्पर्श करतोय असे स्पष्ट संकेत पंचांकडनं येत आहेत. जरूर या ठिकाणी क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक या दोन्हीकडनं दाद मागितली होती, मात्र चाणाक्ष नजरेने नटलेले पंच सांगतायत की चेंडूनं या ठिकाणी पायाचा वेध घेतला व सरळ विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हाती. आणखी एक निर्धाव चेंडू, 17 चेंडू 37 धावा. याही वेळी फिरकीच्या मोहजालात पूर्णपणे दर्शनला चकवलं जात आहे. सलग 2 चेंडू गोपाळ गवस याचे निर्धाव हे गणले जात आहेत व हे 2 निर्धाव चेंडू प्रतिस्पर्धी उभ्या ठाकलेल्या श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाला हे विचार मंथन करण्यास प्रवृत्त करतायत. आता 16 चेंडू, आवश्यकता तब्बल 37 धावांची. 16 चेंडू 37 धावा. पंच दीपक दुरी यांच्या डाव्या हाताकडनं फिरकीच्या मोहजालात अडकवतोय तो गोलंदाज. फटका या ठिकाणी फसतोय. जो सापळा या ठिकाणी तैनात केला होता मिरॉनच्या दिशेनं, या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये ठेवला होता तो नक्कीच या ठिकाणी चकवण्यासाठी दर्शनला तो अर्थातच अविनाश चिरमुरे झेल टिपतोय. धोकादायक फलंदाज कर्णधार आरोंदा संघाचा माघारी परततोय. पराभवाचे काळेकुट्ट ढग हे निश्चितपणे श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाच्या गोटात जमा होत आहेत. मात्र जोपर्यंत गोपाळ बटा आहे, जोपर्यंत बबलू पाटील सारख्या खेळाडू आहे, क्रिकेट या अनिश्चिततेने नटलेल्या खेळात भाष्य करणं हे चुकीचं ठरतं. मात्र वर्तवलेलं अनुमान हे चुकीचं ते साफ खोडून टाकण्याची जबाबदारी ही फलंदाजांवर आलेली दिसते आणि तीच जबाबदारी आपल्या खांदी झेलत या ठिकाणी बबलू पाटीलची वर्णी लागते. गोपाळ बटाच्या साथीनं 30 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 4थं षटक प्रगतीपथावर. निर्धारित 6 षटकांचा हा सामना 67 धावांचा पाठलाग करताना. गोपाळ गवसला मिळते ते सुयश. स्वतःचा भोपळा न फोडता कर्णधार माघारी जातोय. नवीन फलंदाज बबलू पाटील याची वर्णी लागते. क्षेत्ररक्षक रोशनीची बबलू पाहणी करतोय व गोपाळ गवसच्या फिरकी गोलंदाजीला मी निश्चितपणे सडेतोड उत्तर देईन या आविर्भावात क्षेत्ररक्षक रोशनीची पाहणी करत तो सज्ज होतोय गोपाळ गवस या गोलंदाजाचा सामना करण्यासाठी. शारीरिक भाषा ही सकारात्मक दिसते क्षेत्ररक्षण करणाऱ्या श्री सातेरी मोर्ले क्रिकेट संघाची आणि हीच त्यांची या ठिकाणी शारीरिक सकारात्मक भाषा ही विजयाच्या दिशेनं आपल्या संघाला आगेकूच करण्याच्या परिस्थितीत आतापर्यंत दिसते. 3 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज बबलू पाटीलचा इरादा होता रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा. आत्मविश्वास नसलेलं, उत्साह वाढवणारं, कदाचित फलंदाजावर दबाव आणणारं असं वायफळ अपील म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ते गोलंदाज यष्टीरक्षक हे द्वयी करतायत. आणखी एक निर्धाव चेंडू गोपाळ गवस याचा गणला जातोय. 4थं षटक प्रगतीपथावर. सलग 4 चेंडू निर्धाव, धावसंख्या अबाधित. ही 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. परत एकदा सुरेख चेंडू, फिरकी चेंडू, वळसा घेतलेल्या चेंडूला या ठिकाणी कसा सामोरा जायचं हा यक्ष प्रश्न पडतोय तो बबलू पाटील समोर. निर्धाव चेंडू गणला जातोय. सलग 5 चेंडू निर्धाव. या स्पर्धेमध्ये आपण एक अर्धशतक पाहिलंय ते सुमित कडनं, एक विकेट हॅट्रिक पाहिली आहे ती अंकुश बांबार्डेकर कडनं. मात्र दुर्लभ असा क्षण टेनिस बॉल क्रिकेट मधला तो म्हणजे या ठिकाणी निर्धाव षटक आणि तेच निर्धाव षटक या स्पर्धेतील फेकण्याच्या दिशेनं मार्गक्रमण हे गोपाळ गवसचं. यावेळी मात्र चेंडू फळीला स्पर्श करतोय. चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पट्ट्यात. एकेरी धाव घेतली जाते. बबलू एकेरी धावेनं स्वतःचं खातं खोलतोय. नाम मात्र एकेरी धाव खर्च करणार दर्शन बांदेकर सारख्या कसलेल्या मुरलेल्या खांद्यावीराला माघारी परतवणार असं षटक समाप्त होतंय. ते अर्थातच गोलंदाज गोपाळ गवस याचं 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या सांगतेखेरीज 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता नाम मात्र 12 चेंडूंचा अवधी बाकी व या 12 चेंडूंवर तब्बल 36 धावांची अति आवश्यकता. ही सन्मान्य विकासजी गावकर यांच्या संकल्पनेतनं नटलेल्या कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित पॉवर बाय ऍडमिशन को पॉवर बाय इलेगो कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे च्या 3ऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मैदानावर 2 संघ हे श्री रामेश्वर आरोंदा व श्री सातेरी मोर्ले हे भिडताना दिसत आहेत व 12 चेंडूंवर 36 धावांचा थरार फलंदाज पूर्ण करतायत की नाही, की ज्या तऱ्हेनं गोलंदाजी होते त्याच तऱ्हेनं गोलंदाजी करत या ठिकाणी अनुभवी खेळाडूंच्या ताफ्यात नटलेल्या आरोंदा संघाला रोखलं जातंय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
गोलंदाजी तिथुरा सांभाळतोय तो बहुधा अरविंद नेमळेकर. फिरकीचा जादूगार ज्याला म्हटलं जातं. दुसऱ्या षटकामध्ये सुरेख अशी गोलंदाजी त्यांनी केली होती. खास करणं पॉवर प्लेच्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर सलग 5 चेंडू निर्धाव फेकण्याची किमया ज्यानं साध्य केली होती तो अर्थातच या ठिकाणी अरविंद नेमळेकर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर पंचांच्या डाव्या हाताकडनं सज्ज होतोय. फुलरलेन पद्धतीचा चेंडू, मोठा फटका मारायचा होता, मात्र चेंडू हवेत न जाता चेंडू जमिनीलगत घरंगळत जातोय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर ताबा मिळवतोय, फेक करतोय यष्टीरक्षकाच्या दिशेनं व 2 धावा बबलू पाटीलच्या खाती ह्या सहज गत्या जमा होत आहेत. ज्या दुहेरी धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो अर्थातच या ठिकाणी 32 धावा अजूनही आवश्यकता आहे. 33 धावा माफ करा, अजूनही 34 धावांची आवश्यकता व नाममात्र 11 चेंडूंचा खेळ हा बाकी. 11 चेंडू 34 धावा, षटकार चौकारांचा पाऊस पाडण्याची गरज, मात्र तो पाऊस आम्ही सहजासहजी पाडू देणार नाही हे ठाम दर्शवताना या ठिकाणी गोलंदाज दिसत आहेत ते श्री सातेरी मोरले संघाचे. परत एकदा बबलू पाटील चकतोय, निर्धाव चेंडू गणला जातोय. आता नाममात्र 10 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय, तब्बल 34 धावांची आवश्यकता. जसजसा एक एक चेंडू निर्धाव गणला जातोय तसतसं विजयाचं पारडं हे चुकलं जातंय या ठिकाणी सातेरी मोरले क्रिकेट संघाच्या बाजूनं. 10 चेंडू 34 धावा. फुलटॉस चेंडू, प्रयत्न फसतोय, या ठिकाणी मिरॉनला झेल टिपला जातोय. जो सापळा या ठिकाणी रचला जातोय त्या सापळ्या मागे एका मागोमाग एक फलंदाज अडकले जात आहेत, मोहजालात पडतायत आणि हेच मोहजालात पडलेले फलंदाज हे आपली विकेट गमावत या ठिकाणी माघारी डगआउट मध्ये येताना दिसत आहेत. तर उत्साहानं संचारलेला भरलेला सातेरी मोरले क्रिकेट संघ हा पूर्णपणे या ठिकाणी वरचष्मा या सामन्यामध्ये राखताना दिसतोय. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुण्यावरनं या ठिकाणी खास या स्पर्धेमध्ये ज्याचं पाचारण करण्यात आलं, त्याचा खेळ पाहण्याची अनोखी संधी निर्माण झाली. हे यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक वर्गांना त्याला आपला जलवा दाखवावा लागेल. का माझी नियुक्ती आरोंदा संघानं केलं, का मला एवढ्या दूरवरनं बोलवलं गेलं, यावर त्याला शिक्कामोर्तब करावं लागेल. मात्र दुसऱ्या बाजूनं सिंधुदुर्गाची प्रतिभा काय क्रिकेटची आहे, जी उच्च कोटीची प्रतिभा आहे ती सिद्ध करताना अरविंद नेमळेकर हा निश्चितपणे दिसतोय. मोठा फटका मारायचा होता, प्रयत्न फसतोय, यष्टीरक्षक झेल टिपतोय, आल्या पावली स्वतःचा भोपळा न फोडता माघारी आसिफ जातोय. 33 धावांवर चौथा हादरा बसतोय श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाला आणि एक प्रकारे ही पडझड होते श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाची. आरोंदा क्रिकेट संघाच्या गोटात या ठिकाणी तोडफोड फलंदाजांचा समावेश. ताऊम नाईक अजूनपर्यंत मैदानावर कुठं दिसत नाही आणि तेच एक आश्चर्यकारक समीकरण म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण या वर्षीच्या क्रिकेट मोसमाचा विचार केल्यास ताऊ नाईक हा फलंदाज ज्यानं बऱ्यापैकी आपली प्रतिभा सिद्ध केली, मात्र का इतका उशिरा ताऊ नाईक येतोय या प्रश्नाचं उत्तर काही सापडलं नाही. आता मात्र प्रतीक्षा पूर्ण होताना दिसते. ज्या फलंदाजाची आतुरतेने आपण वाट पाहत होतो तो ताऊ नाईक मैदानावर सज्ज होतोय गोपाळ बटा याला साथ देण्यासाठी. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 5वं षटक हे प्रगतीपथावर. फलंदाजांनी विजयाचा पाया हा रचिला व त्यावर कळस रचविण्याचं कार्य अपेक्षित होतं ते गोलंदाज व क्षेत्ररक्षक यांच्याकडनं. जी चूक प्रारंभी गोलंदाजी करताना आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांनी केली, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी केली, त्याची भरपाई काय त्यांना करावी लागली याचं मोजमाप करतोय तो श्री सातेरी मोरले क्रिकेट संघ. आणि निश्चितपणे त्या कामगिरीची पुनरावृत्ती आपण करणार नाही तर एक आपली दर्जा सिद्ध करणारी प्रतिभाशाली कामगिरी या मैदानावर आपण करू. या मनोधैर्यानं आता विजयाच्या दिशेनं मार्गक्रमण हे श्री सातेरी मोरली क्रिकेट संघाचं होताना दिसतंय. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. उजव्या यष्टीचा चेंडू बऱ्याच बाहेर जाणारा, कदाचित या ठिकाणी
ताऊ नाईक फलंदाजीत आल्यानंतर उजव्या यष्टीवर त्याची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला होता. तो गोलंदाज अरविंद नेमळेकरनं प्रयत्न असफल ठरतोय. या ठिकाणी वाईचा इशारा पंचांकडनं. एक अवांतर धाव, 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 37 धावा 33 धावा गाठायच्या आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू, शॉर्ट ऑन पुलचा फटका सरळ साईशच्या हाती विसावतोय. परत एकदा ताऊ नाईक केवळ मैदानावर हजेरी लावण्याचं काम करतोय. 5व्या गड्याच्या स्वरूपात माघारी परततोय. काहीसा दयनीय असा फलंदाजांचा प्रयत्न असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भली मोठी नावं ही कागदावरच राहत आहेत आणि अनुभवाने थोड्याशा कमी असलेल्या मात्र क्रिकेटची गुणवत्ता ठासून भरलेल्या या ठिकाणी श्री सातेरी मोरले क्रिकेट संघाच्या गोलंदाजांसमोर मात्र पूर्णतः फिका पडताना दिसतोय. तो बलाढ्य खेळाडूंच्या चमूत असलेला या ठिकाणी श्री रामेश्वर आरोंदा संघ. परिणाम धावफलकावर या ठिकाणी त्यांना भोगावे लागत आहेत. 5 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा, अजूनही तब्बल 33 धावा त्यांना करायच्या आहेत आणि नाम मात्र 7 चेंडूंचा अवधी हा त्यांच्यासाठी शेष राहतोय. ऍडमिशन को पॉवर बाय या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण कोकण नाऊ चॅनलवरनं आपण पाहतोय आणि ते चित्र अजूनही सुस्पष्ट व्हावं, या मैदानाच्या कानाकोपऱ्याचा खऱ्या माहिती इथे उपयोग हा प्रेक्षक वर्गांना व्हावा यासाठी ड्रोन कॅमेराही हा सज्ज झालेला दिसतोय आणि त्या ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं आपण प्रक्षेपण पाहतोय. दरम्यानच्या कालावधीत अरविंद नेमळेकर साफ त्रिफळा उद्ध्वस्त करतोय. तो गोपाळ बटाचा आणखी एक शिलेदार माघारी परततोय. तो अर्थातच रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाचा. तब्बल 4 गडी या ठिकाणी टिपले जात आहेत ते अरविंद नेमळेकर याच्याकडनं. व हे 4 गडी टिपणारी त्याची कामगिरी ही 6 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा या धावफलकावर त्यांना हे समाधान मानण्यास भाग पडतंय. जसे अत्याधुनिक बदल आपण नित्य नियमाने पाहत असतो तसेच अत्याधुनिक नियम हे क्रिकेटमध्ये बदललेले दिसत आहेत आणि त्याच अत्याधुनिक नवीन नियमावलीनुसार जरी 4 सलग बळी या ठिकाणी टिपले गोलंदाज अरविंद नेमळेकरनं तरी त्याची ती विकेट हॅट्रिक संपन्न होऊ शकत नाही. कारण क्रिकेटचा एक नियम आलाय की जरी 2 सलग बळी आपण टिपलात आणि त्यानंतर जर चेंडू वाईड किंवा नो बॉल म्हणून गणला गेला तर एकेरी धाव ही जमा होते. त्यामुळेच या ठिकाणी ती सलग विकेट हॅट्रिक म्हणता येणार नाही. त्यामुळेच 4 गडी सलग जरी टिपले गेले तरी विकेट हॅट्रिक म्हणून नावावर लागत नाही. ती अरविंद नेमळेकरच्या मात्र दखल घेण्यायोगी अशी कामगिरी त्याच्याकडनं होताना दिसते. एकंदर 34 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 6 चेंडू 33 धावा. संदेश उर्फ सँडी कुंडेकर स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला अक्षय घाटवळ ही जोडगोळी मैदानावर श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाची मैदानावर आपण पाहतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज या ठिकाणी मनोहर देसाई याची वर्णी ही मैदानावर लागते. डावखुऱ्याचा फिरकी गोलंदाज मनोहर या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पंच धुरी यांच्या डाव्या हाताकडनं पहिला सामना आजच्या दिवसातील हा हळुवारपणे सांगतेकडे वळताना दिसतोय व भैरवी आजच्या दिवसाच्या पहिल्या सामन्याची घालण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मनोहर. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, आतताईपणा करतोय तो अर्थातच फलंदाज संदेश कुंडेकर. दाद मागितली जाते ती झेलचीसाठी, मात्र पंच सांगतायत की चेंडू व फळी यांचा कोणताही संगम या ठिकाणी मैदानावर होत नाही. निर्धाव चेंडू गणला जातोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण या चेंडूवर नेमकं काय घडलंय काय बिघडलंय हे पाहू शकतो. फुलटॉस चेंडू यावेळी मात्र सडेतोड उत्तर दिलं जाते ते संदेश कुंडेकरकडनं. एक गगनचुंबी फटका हा डीप पॉइंट सीमर्सच्या पलीकडे टोलावला जातोय. मात्र हा फटका जोवर निघतोय थोडासा उशीर हा होतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय तो तब्बल 40 धावा. अनेक उपक्रमांनी कोकण नाऊ चॅनल हे निश्चितपणे लक्षवेधी राहिलंय. सर्वसामान्यांपासून महनीय व्यक्तीपर्यंत या चॅनलची दखल घेतली जाते आणि अनेक स्तुत्य उपक्रम या चॅनलवर यापुढेही आयोजली जाईल. त्याचा इतिवृत्तांत ह्या षटकानंतर आम्ही सादर करू.
प्रतिदा रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातो तो पॉईंट क्षेत्रात, डीप पॉईंटला सुरेख असं क्षेत्ररक्षण होतंय, पूर्वानुमान क्षेत्ररक्षकाचं वाकाडण्याजोगं, आणि त्यामुळे संदेश कुंडेकरच्या खाती नाममात्र एकेरी धाव. ज्या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 41 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अक्षय घाटवळ स्ट्राईकला तर नॉन स्ट्राईकला संदेश उर्फ सँडी कुंडेकर. 41 धावा 6 गडी बाद. गोलंदाज मनोहर आपल्या बॉलिंग मार्कवर सज्ज. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू हेलकावा घेतोय, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. केवळ संदेशला वाचवावं म्हणून या ठिकाणी अनाठाई विकेट आपली बहाल करतोय प्रतिस्पर्धी संघाला. अक्षय घाटवळ तोही माघारी जातोय, 41 धावांवर बसतोय. तो आणखी एक हादरा म्हणजे 7वा हादरा तो आरोंदा क्रिकेट संघाला 67 धावांचा पाठलाग करताना. अनेक सांस्कृतिक उपक्रमाने कोकण नाऊ चॅनलवर निश्चितपणे आपण आस्वाद घेतला आणि त्यानंतर क्रीडा क्षेत्रातही एक अग्रगण्य भरारी म्हणून या ठिकाणी ॲडमिशन या ठिकाणी प्रायोजित नॅशनल चेसचं ओपन टुर्नामेंटही आपण पाहू शकतो. कोकण नाऊच्या चॅनेलवर आगामी आकर्षण हे निश्चितपणे असेल. तसेच गया ॲग्रीटेक पुरस्कृत नॅशनल कॅरम स्पर्धा ही कोकण नाऊ या चॅनलवर आपण पाहू शकतो आणि या स्पर्धेमध्येही एक आगळं वेगळं मोठं पारितोषिक ठेवण्यात आलं आहे. त्याचीही सूचना याकडे यापूर्वी करण्यात आली. त्याचा वारंवार उल्लेख आपण करतोय की ॲडमिशन जे आमच्या या संपूर्ण स्पर्धेचे प्रायोजक आहेत त्यांनी या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजसाठी म्हणजे मालिकावीरासाठी तब्बल 25,000 रुपयांचं पारितोषिक हे पुरस्कृत केलं आहे ते या स्पर्धेच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न फसतोय, निर्धाव चेंडू गणला जातोय. क्रिकेट रसिकांचा भ्रमनिरास करणारा मात्र सातेरी मोर्ले क्रिकेट संघाच्या समर्थकांना त्यांच्या गाववासियांना आशेचा किरण दर्शवणारा, तर दुसरीकडे या ठिकाणी श्री रामेश्वर आरोंदा क्रिकेट संघाला विचार मंथन करू पाहण्यास लावणारा असा सामना हा समाप्त होतोय. पहिला सामना समाप्त, ज्या सामन्यामध्ये श्री सातेरी मोर्ले संघ विजयी ठरतोय. पराभूत व्हावं लागतंय ते श्री रामेश्वर आरोंदा संघाला. यानंतर या ठिकाणी सामना खेळवला जाईल तो शिवोलीम गोवा वर्सेस श्रेयस होमस्टे या दोन संघादरम्यान. मैदानावरनं इतिवृत्तांत येतो की शिवोलीम गोवा क्रिकेट संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय आणि याच दरम्यान मैदानावरनं या संपूर्ण स्पर्धेचं हायलाईट जे ठरलंय, क्षणचित्र जे ठरलंय, इलेगो बाईक जे सहप्रायोजक या स्पर्धेचं आहेत, नेमकी त्यांची गाडी काय असेल हे आपण या ठिकाणी प्रत्यक्ष मैदानावरनं पाहत आहेत. मध्यंतरीच्या विश्रांतीच्या कालावधीमध्ये इलेगोची एक गाडी जी पर्यावरणासाठी पोषक अशी गाडी मानली जाते ती गाडी आपण पाहतोय आणि निश्चितपणे ती इलेगो ही कोकणची खास अशी सिंधुदुर्गात नटलेली गाडी ही भूषणावह ठरेल यात कोणतीही या ठिकाणी शंका नाही. परत एकदा पहिला सामना संपतोय, दुसरा सामना काही क्षणातच सुरू होईल आणि या सर्व सामन्याची सूत्र मी हाती देतोय ते आमचे मित्र बादल चौधरी यांच्या हाती. सर्व क्रिकेट रसिकांना जे क्रिकेट रसिक या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेले आहेत ते जे खेळाडू प्रत्यक्ष मैदानावरनं आपला खेळ साकारण्यासाठी आले आहेत, व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत, तसेच माझे साथीदार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी देतोय. मकर संक्रांतीच्या या ठिकाणी तिळगुळाप्रमाणे आपलं आयुष्य यापुढे अधिकाधिक गोड व्हावं व तिळाचा गोडवा ज्याप्रमाणे आपल्या चेहऱ्यावर आपल्या मुखात या ठिकाणी ओघावतो तसेच आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा हसत खेळत जावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय व पुढील सामन्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय. मालवणी सम्राट म्हणून ज्यांची उपाधी आमचे जवळचे मित्र बादल चौधरी यांना धन्यवाद. अरविंदला बोलाव, मुलाखत घे. 4 विकेट घेतले अरविंदने एका ओव्हरमध्ये. आपण स्क्रीनवर पाहू शकता कोकण नावचे सर्व ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा संपन्न होते. सन्माननीय विकासजी गावकर त्यांच्या समवेत कोकण नावचे संपादक सन्माननीय विजयजी शेट्टी, योगेश खाडे, जुबेर खान यांना आपण स्क्रीनवर पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. कोकणचं नंबर 1 चॅनल कोकण नाव आयोजित कोकण नाव प्रीमियर लीग 2022 पर्व दुसरे, पावर्ड बाय ॲडमिशन, को पावर्ड बाय इलायगो. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आणि ओव्हर टू ओमकार फॉर प्रेझेंटेशन बॉक्स.
हॅलो. अरविंद नेमळेकर हे मॅन ऑफ द मॅच ठरले. 4 विकेट्स घेतल्या आहेत त्यांनी या सामन्यामध्ये आणि विजयाचे शिल्पकार ठरले आहेत ते त्यांच्या संघासाठी. अरविंद नेमळेकर यांनी प्रेझेंटेशन बॉक्सकडे येऊन त्यांचा मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारायचा आहे. आणि ओमकार, श्री सातेरी मोर्ले संघासमवेत युवा समालोचक तुषार देसाई सुद्धा आहेत. तुषार देसाई, आपण सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकारला जॉईन व्हावं. तुषार, आपण 2 वाक्य तुषार देसाई यांच्याकडून सुद्धा ओमकार आपण ऐकावं. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅच, एका षटकात 4 गडी बाद करणार अरविंद नेमळेकर, द टर्मिनेटर. कोकण नावचे मुख्य संपादक श्री विजयजी शेट्टी यांना विनंती करतो की त्यांनी अरविंद नेमळेकर यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा. ओमकार, एकाच षटकात 4 गडी गारत, एक मध्ये वाईट चेंडू होता, अन्यथा 4 चेंडू 4 सलग विकेट घेण्याचा पराक्रम आज अरविंदच्या नावावर जमा झाला असता. ओमकार, अरविंदला विचारूया आपण आजचा अनुभव. पंचांना विनंती, सामना चालू करा. बबलू पाटील यांसारख्या कसलेल्या फलंदाजांविरुद्ध चांगली गोलंदाजी झाली त्यामुळे मला भरपूर जरा आनंद वाटला आहे. कारण एवढे मोठे अनुभव असताना पण आज आम्ही बलाढ्य संघाला हरवलं आणि आमच्या पूर्ण टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला, त्यामुळे आम्ही जिंकू शकलो. काय सांगशील या स्पर्धेचं एकूणच नियोजन कसं वाटतंय, काय सांगशील? गेल्या वर्षी याच स्पर्धेदरम्यान आम्ही रनरअप होतो फ्रेंडशिप संघ. गेल्या वर्षी पण आणि या वर्षी पण आयोजन अतिशय चांगला उत्तमच आहे. ओमकार, तुषार देसाई खास मोर्लेवरून आले. तुषारजी यांची सुद्धा आपण मुलाखत घेऊ. तुषार, कॉमेंट्री बॉक्समध्ये, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत. तुषार, काय सांगशील नेमका मोर्ले या गावाबद्दल, कुठून आला या संघ आणि या संघातील खेळाडूंबद्दल अगदी थोडक्यात? नक्कीच सर, धन्यवाद. या श्री सातेरी मोर्ले संघ हा दोडामार्ग तालुक्यातील एक शेवटच्या टोकेला वसलेला संघ आहे, जो कोल्हापूर सीमेजवळ पारगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीतून जो पारगड किल्ला, त्या पारगडच्या पायथ्याशी हा वसले